आता पाहूया कशी सुरू आहे पुणे मनपाची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात महायुतीचा तिढा आज सुटणार। फडणवीस शिंदेंच्या बैठकीत आज निर्णय होणार, तर पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार खासदारांच्या नातेवाईकांची प्रतिष्ठा पणाला। पुणे महापालिकेत जिंकून येणार नाहीत असे प्रभाग शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येतात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची टीका, लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही, धंगेकरांचं वक्तव्य। युती धर्मामध्ये लाचार होऊन युती धर्म करणार नाही। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार। आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्याने अपक्ष लढणार। भाजपकडून शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची रात्री पुन्हा बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आज रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत बैठकीची शक्यता। पिंपरी आणि पुण्यात काय करायचं याचा अजित पवार आज रात्री निर्णय घेणार। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचा आरोप। कुणाची वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते। आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात? नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत म्हणूनच सांगतो, हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही। पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत। आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत। पुणे महापालिकेसाठी मवी आणि वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितने नाकारला। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमधील तळवडे गावात दाखल। नारळ वाढवून उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ। बालेकिल्ल्यात अजित पवारांकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। बंडू अंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही। बंडू अंदेकर, त्याची भाऊजे आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अंदेकरने विकासासाठी माझ्या मुलाला मारलं का? आयुष कोमकरच्या आईचा सवाल। अंदेकरला तिकीट दिलं तर आत्मदहन करेल। अंदेकरने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयुष कोमकरच्या आईची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। बारामतीत पवार कुटुंबियांचं अदानींसोबत एकत्रित स्नेहभोजन पार पडलं। शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित। बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चर्चा झाली आणि चर्चा करण्यासाठी अजितदादा पवारांच्या शेजारील खुर्चीवर आले। दोघांनी काही काळ एकमेकांसोबत मंचावरच चर्चा केली। बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर। शरद पवार आणि अजितदादांच्या मध्ये अदानींची आसन व्यवस्था। रोहित पवार, अजितदादा, अदानी यांचा एका गाडीतून प्रवास। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोडकडू बातमी सांगावी वाटली तर हक्काने त्यांना सांगते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उपरोधिक टोला, तर काही लोक मुठी झाली की टीका टिप्पणी करतात। अजितदादांचा पलटवार। राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात, संजय राऊत यांचा दावा। रोहित पवारांना याबाबत विचारा। रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानी यांच्या एकत्र प्रवासावर राऊतांची टीका। पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटं ते सांगतील, बोलिये क्या है। अजित पवार भाजपसोबत जावेत ही पवारांचीच इच्छा होती, मात्र शरद पवार पुन्हा अजित पवारांसोबत येत आहेत याचं आश्चर्य नाही। नवनीत राणांचं विधान। पहाटेचा शपथविधी, दादांनी भाजपसोबत जाणं हे सर्व पवारांच्या सांगण्यावरूनच। नवनीत राणांचा दावा। मला वाटलं अदानी काही पक्षाचे नारळ फोडायला येत आहेत। बारामतीत अदानी आणि पवार कुटुंब कार्यक्रमानिमित्ताने एकत्र येण्यावर गिरीश महाजनांचं वक्तव्य। जर पवार एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया। मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला येतात का पक्षात, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल, ते असतील, शरद पवार साहेब असतील। शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर। बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार, रोहित पवार यांचीही उपस्थिती।